तर नमस्कार मित्रांनो, आज आपण एक US30मध्ये जो ट्रेड प्लॅन केला होता त्याच्या पाठीमागचं लॉजिक झटक्यात जाणून घेऊया. तर बघा, हा आहे US30चा चार्ट, 5 मिनिट टाईम फ्रेम आणि टी व्ही सी म्हणजे हा गॅप अप गॅप डाऊनचा चार्ट आहे. बघा, मार्केट जे आहे ते ह्या ठिकाणी ओपन होऊन मार्केटने एक सडन डाऊनफॉल दिल्यानंतर आपण काय करतो, डे हाय आणि दिलेला जो डाऊनफॉल आहे त्याचा लो इथून एक फिब मार्क करतो. फिब मार्क केल्यानंतर हा 50%चा एरिया असतो. आपण आता काय करत असतो माहिती आहे का, ही जी लेवल आहे किंवा ह्या लेवलपासून जिथून मार्केट जे आहे ते रिव्हर्स झालं आहे तिथून आपण दुसरी रिव्हर्स कॅन्डल म्हणजे जर डाऊन मार्केट येत असेल तर इथून येताना पॉझिटिव्ह दुसरी कॅन्डल, त्या कॅन्डलच्या वरती मार्केट निघताना इथं 50% जाईल अशा हिशोबानं आपण ट्रेड घेत असतो. मग इथं काय विषय झाला बघा, सुरुवातीला ही जी कॅन्डल आहे ह्या कॅन्डलपासून आपण ट्रेड घेणार होतो. ह्या कॅन्डलच्या वरती इथपर्यंत 50% घेणार होतो आणि स्टॉप लॉस आपण त्याच कॅन्डलच्या खालचा लावतो. पण इथं एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची की हे इथून ट्रेड घेताना ॲटलिस्ट 50% जेव्हा मार्केट जाते तो तिथं ॲटलिस्ट आपलं 1:1चं टार्गेट अचीव झालं पाहिजे. मग इथं मला जरा डाऊट येत होता. डाऊट म्हणजे 1:1पर्यंत मार्केट जात नव्हतं, त्याच्यामुळे मी काय केलं, थोडं थांबलो. ही जी आपली सेकंड कॅन्डल आहे त्याच कॅन्डलला मी फिब लावल्यानंतर ह्या जेव्हा मार्केट जे आहे ते ह्या कॅन्डलच्या सेकंड कॅन्डलच्या जेव्हा 50%ला आलं तेव्हा मी इथून ट्रेड घेतला होता आणि इथून मला बरोबर 50%पर्यंत 1:2 काहीतरी समथिंग, 1 मिनटं दाखवतो तुम्हाला, माझे काहीतरी 54 पॉईंटचा मी स्टॉप लॉस ठेवून इथून 1:2 म्हणजे समथिंग 1:2 पर्यंत मला इथं टार्गेट भेटत होतं. त्याच्यामुळं मी काय केलं, इथं एंट्री केलेली होती आणि 2 एंट्र्या करत असतोय आपण. ती एंट्री म्हणजे बघा, पहिली एंट्री जी आहे ती आपली इथं 1:2 म्हणजे जिथपर्यंत 1:2 होतं आहे किंवा जिथपर्यंत 50% एरिया आहे तिथं पहिली एंट्री आपण एक्झिट करत असतोय आणि राहिलेली एंट्री जी आहे दुसरी एंट्री तिचा स्टॉप लॉस ब्रेक इव्हनला आणून 1:3 पर्यंत त्याला एक्सटेंड करत असतोय. आणि तुम्ही रिझल्ट तर बघू शकताय, नाहीतर माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करा, मी तिथं रील पोस्ट करणार आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आणि लॉजिक आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा आणि कोणाच्या काय डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.